नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नांदगाव तालुक्यातील खातगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा गेल्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला होता. त्या गायकवाड कुटुंबियाचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार सुहास कांदे यांनी सांत्वन करून रोख रकमेसह 6 महिने अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थाने भूमिका बजावली. या मयत विलास गायकवाड यांच्या कुटुंबियातील वृद्ध आई वडील, पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा, 1.5 वर्षाची मुलगी असा परिवार असून या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पाडत होता. मात्र गेल्या आठवड्यामध्ये खातगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यावेळी विलास गायकवाड शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार सुहास कांदे हे मुंबईला होते. त्यांनी तातडीने नांदगाव येत खातगाव गाठून अपघातग्रस्त गायकवाड कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मी जी छोटीशी मदत नम्रपणे. आज विधानसभेचे उपाध्यक्ष, दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी करतो ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनाही गहिवरून आले. आमदार सुहास कांदे यांनी सदर गायकवाड कुटुंबाला 50,000 रुपये रोख, 2 क्विंटल धान्य, 6 महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिला. या मृत विलास गायकवाडच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे सुलभ व्हावे यासाठी कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर शासकीय 4 लाख रुपयाची मदत येत्या 8 दिवसात मिळवून देईल आणि धनादेशही स्वतः घेऊन येईल असा शब्द दिला आहे. या प्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील, प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, साईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.